नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशनला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण मोत्यांच्या फुलांची रांगोळी कशी बनवायची ते शिकणार आहे. चला तर मग त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. हे पहा, पांढरे मोती 6 नंबरचे, रंगीत मोती 6 नंबरचे, टुंगूस, कात्री आणि सुई. हे पहा, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला अशी मागे गाठ पाडून घेतलेली आहे. हे पहा, ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे. चला तर मग आता आपण मोत्यांची फुलाची रांगोळी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला धाग्यामध्ये 20 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, आता मी पांढरे 20 मोती ओवून घेते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे पहा, असे माझे मोती धाग्यामध्ये ओवले गेलेले आहे. आता आपण परत एकदा आपले मोती किती ओवले गेले ते बघू. 2 2 4 2 6 2 8 2 10 2 12 2 14 2 16 आणि 1 17 मोती आपले ओवले गेलेले आहे. अजून 3 मोती आपण म्हणजे आपले एकूण 20 मोती होतील. 18 19 आणि 20. हे पहा, हे 20 मोती आपले ओवून झालेले आहे. आता ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. तर गोल कसा बनवायचा मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते. हे पहा, आपण ही जी गाठ पाडतो दोऱ्याला, ही गाठ पाडतो. या गाठीजवळचा हा जो एक मोती असतो सुरुवातीचा ओवलेला, त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला सगळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे आपला हा मोत्याचा गोल व्यवस्थित असा तयार होईल. हे पहा, मी परत सगळ्या मोत्यातून सुई परत एकदा बाहेर काढून घेते. म्हणजे आपला गोल व्यवस्थित तयार होईल. मी एकदम 4-5 मोत्यातून 6 मोत्यातून सुई बाहेर काढते. तुम्हाला जसं जमेल सुई काढायला तसे तुम्ही मोत्यातून सुई काढा. म्हणजे दोऱ्याचा गुंता पण होत नाही आणि मोत्याची विण पण चांगली येते. हे पहा, सगळ्या मोत्यांमधनं आपण परत एकदा सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, लक्ष द्या हां. आता आपण सुई सगळ्या मोत्यांमधनं परत एकदा बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही गाठ आहे. ह्या गाठीजवळचा हा मोती आहे. ह्याच्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवायचे. तर मी हिरवा कलर घेते आहे. तुम्हाला जो योग्य वाटेल तो कलर तुम्ही घेऊ शकता. आता मी धाग्यामध्ये 7 हिरवे मोती ओवून घेते. पहा, 1 2 3 4 5 6 आणि 7. आता आपल्याला रंगीत मोती चोवायचे आहे. हे 7 मोती ओवून घेतलेले आहे. हे 7 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला एक परत पिवळा रंगीत मोती खाली घालायचा आहे. तर मी पिवळ्या कलरचा उपयोग करणार आहे. हे पहा, हा मी पिवळा मोती घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, हे पहा, आता लक्ष द्या हां. हा आपण एक रंगीत मोती ओवून घेतला. 20 मोत्यांचा गोल केला. सगळ्या मोत्यातून सुई परत फिरवून बाहेर काढलेली आहे. आणि आता आपण ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई काढलेली आहे. 7 हिरवे मोती मी ओवून घेतले. एक पिवळ्या कलरचा मोती
ओवून घेतलेला आहे खाली. आता हा पिवळा मोती सोडून आपल्याला ह्या एका हिरव्या मोत्यातून सुई अशी वरती काढायची आहे. पहा, अशी सुई आपण बाहेर वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे. पहा, ही अशी आपली इथे अर्धी फुलाची पाकळी तयार झाली. आता आपल्याला ह्या साईडला आपण 7 मणी ओवले, ह्या साईडला आपल्याला 6 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 3 4 5 मोती आपण ओवून घेतले. पहा, ह्या साईडला 7 ओवले, ह्या साईडला आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 मोती आपण ओवून घेतले. आता हे 6 मोती ओवून घेतल्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो, लक्ष द्या हां. ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत त्याच दिशेने बाहेर काढायची. ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे, त्याच्यातूनच आपली सुई अशी बाहेर निघाली. हे पहा, अशी सुई आपण वरती काढली आणि अशी आपली फुलाची पाकळी तयार झाली आणि त्याच्याच पुढच्या मोत्यांमध्ये आपल्याला सुई बाहेर काढायची. 1 2 आणि 3 अशी आपल्याला सुई बाहेर काढायची. पहा, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता काय करायचं आपल्याला हां. हे पहा, आता आपण इथपर्यंत आलो. आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे. आता आपण काय करणार आहे, आता आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे. पहा, 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवून घेतले. आता लक्ष द्या हां मैत्रिणींनो, हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर आपण ही जी पाकळी केली आहे त्या पाकळीतला हा चौथा मोती, ह्या पाकळीतला हा चौथा मोती 1 2 3 4 ह्या चौथ्या मोत्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा धागा ओढून घेतलेला आहे. इथे आपली फुलीचा आकार तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे खाली 3 मोती हिरवे ओवून घ्यायचे आहे. पहा, आता मी 3 मोती धाग्यात ओवून घेते. 1 2 3 हे 3 मोती ओवले, वरती 3 मोती ओवले, ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली, हे 4 मोती झाले आणि हे 3 मोती, असे हे 7 मोती आपले इथे झालेले आहे. पहा, हा असा आपला आकार तयार होतो. आणि आता आपल्याला इथे परत एक दुसरा रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. पहा, हा एक मोती ओवला. हा एक मोती ओवल्यानंतर परत आपल्याला ह्या मोत्याचा वरचा जो एक मोती आहे त्याच्यातून सुई परत अशी वरती बाहेर काढायची आहे. मैत्रिणींनो, फूल एकदम सोपे आणि साधे आहे. तुम्ही करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हे पहा, इथे आपला हा असा पाकळीचा आकार तयार झालेला आहे. आता आपल्याला इकडे परत 6 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3 हे 3 मोती ओवले. हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा, अशा आपण ह्या लाईनला 6 मोती ओवून घेतलेले आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता काय करायचं आपल्याला हां. आपण आता हे 6 मोती ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला सुई कोणत्या मोत्यातून वरती काढायची पहा. आपण ही जी 3 मोती ओवले होते त्या 3 मोत्यातल्या ह्या वरच्या एका हिरव्या मोत्यातून सुई आपली अशी, हे पहा 1 2 3 ह्या तिसऱ्या मोत्यातून सुई आपली अशी वरती निघणार आहे. हे पहा, ही अशी सुई निघाली आपली. अशी सुई निघाल्यानंतर
ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई, ह्या 2 मोत्यातून सुई परत आपली बाहेर आलेली आहे. हे पहा. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत आपल्याला 1 2 3 4 ह्या 4 नंबरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. सुई अशी बाहेर काढून घ्यायची. धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली विण पक्की तयार होते. पहा, आता परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 आणि 3. हे 3 मोती ओवल्यानंतर परत एक दुसरा रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. असे 4 मोती आपण ओवले. हा जो शेवटचा मोती आपण ओवतो त्याला ह्या मोत्यांच्या संख्येत मोजायचा नाही. आता हा जो वरचा एक हिरवा मोती आहे ह्या रंगीतच्या वरचा, त्याच्यातून आपण सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, लक्ष द्या हां. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढली. आता परत आपल्याला ह्याच्यामध्ये 6 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 आणि 6. हे 6 मोती ओवून घेतले. 6 मोती ओवून घेतल्यानंतर ही जे 3 मोती आहे 1 2 3, ह्या तिसऱ्या मोत्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपला हा इथे तिसरा पाकळीचा आकार तयार झालेला आहे. ही तिसरी पाकळी आपली तयार झाली आहे. आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यांच्यामध्ये सुई आपली निघून ह्या 2 मोत्यांमधून ह्या तिसऱ्या मोत्याच्यामध्ये आपली सुई परत बाहेर आलेली आहे. हे पहा, अशी आपली सुई बाहेर आली. परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3. 3 मोती ओवले. परत आपल्याला 1 2 3 4 ह्या 4 नंबरच्या मोत्यातून सुई अशी बाहेर खालच्या दिशेने काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण परत 3 मोती धाग्यात ओवून घेणार आहे. पहा, 1 2 3. हे 3 मोती ओवल्यानंतर खाली आपल्याला एक वेगळा रंगीत मोती ओवायचा आहे. हे पहा, असे आपण हे मोती ओवून घेतलेले आहे. आणि हा मोती सोडून त्याच्यावरचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई परत वरच्या दिशेने आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी आपण सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत आपल्याला धाग्यामध्ये 6 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 आणि 6. हे 6 मोती ओवल्यानंतर आपल्याला परत 1 2 3 हे जे वरचे 3 मोती आहे त्याच्यातला हा जो वरचा 1 नंबरचा मोती त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. आता मैत्रिणींनो, तुम्ही लक्ष द्या हां. मी तुम्हाला अजून एक पाकळी सांगते कशी करायची. आता आपली सुई ह्या 2 मोत्यांच्या मधून निघून इथे आलेली आहे. पहा, आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, 1 2 3. हे 3 मोती ओवले. परत आपली सुई 1 2 3 4 ह्या चौथ्या मोत्यातून खालच्या दिशेने अशी बाहेर येईल. पहा, लक्ष द्या मैत्रिणींनो, ह्या चौथ्या मोत्यातून आपली सुई अशी बाहेर आलेली आहे. अशी सुई बाहेर आल्यानंतर आपल्याला परत 3 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 आणि 3. हे 3 मोती ओवल्यानंतर आपण दुसरा एक रंगीत मोती परत
ओवून घेणार आहे. आणि परत आपल्याला ह्या एका मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, ही अशी आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 6 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 आणि 6. हे 6 मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला 1 2 3 हे 3 मोती ओवलेले आहे सुरुवातीला. त्याच्यातला हा जो वरचा मोती आहे त्याच्यातून अशी सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही आपली 5वी पाकळी इथे तयार झालेली आहे. परत आपल्याला इथून इथे सुई काढायची. 3 मोती ओवायचे. ह्या पाकळीच्या 4थ्या मोत्यातून काढून सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. परत 3 मोती आणि एक वेगळा रंगीत मोती असा ओवून हिरव्या वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि परत 6 मोती ओवून आपल्याला इथपर्यंत असं तुम्ही करून पहा. मी तुम्हाला पुढचं दाखवते कसं करायचं ते.